मित्रांनो, कधी तुम्ही विचार केलाय का की काही लोक दिवसभर काम करूनही अगदी उत्साही असतात आणि आपण दिवसभर काम केल्यानंतर दुपारपर्यंत आपली बॅटरी लो झाल्यासारखं वाटतं. त्यावेळी आपण विचार करतो मे बी झोप पूर्ण झालेली नाही आहे, जेवण इनफ केलेलं नाही आहे किंवा काहीतरी कारणाने असं होत असेल. याचं उत्तर तुमच्या रक्ताच्या रिपोर्टमध्ये नाही तर तुमच्या शरीराच्या पेशींमध्ये दडलेलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर सपना आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली असा टॉपिक जे आपल्या शरीराचं पॉवर हाऊस आहे. त्याला म्हणतात हो, बरोबर ऐकला. आपल्या शरीराचं खरं पॉवर हाऊस, ज्याला वैज्ञानिक भाषेमध्ये मायटोकॉन्ड्रियाज म्हणतात. आय नो, हा शब्द ऐकून खूप अवजड काहीतरी ऐकल्यासारखं वाटतंय ना, पण घाबरू नका, अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगते. कन्सिडर करूया, आपलं हे जे शरीर आहे ही एक आलिशान कार आहे, तर मायटोकॉन्ड्रियाज या कारचे इंजिन. म्हणजे आपण जे काही खातो, आपण जो श्वास घेतो, त्याला ऊर्जेत कन्व्हर्ट करण्याचं काम हे छोटे घटक करत असतात आणि त्यापासून जी ऊर्जा जनरेट होते त्याला आपण म्हणतो ATP, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. जितके तुमचे मायटोकॉन्ड्रियाज चांगले तितकी तुमची बॅटरी फुल. मायटोकॉन्ड्रियाने मजबूत असणे महत्त्वाचे असते. जसं सिम कार्ड रिचार्ज केल्याशिवाय तुमचा फोन चालत नाही, तसंच ATP जनरेट झाल्याशिवाय तुम्ही एक पाऊलही पुढे चालू शकत नाही. सो हे जे मायटोकॉन्ड्रियाज आहेत ते अन्नापासून ATP नावाची छोटी बॅटरी बनवणारं मशीन आहे. तर मग आता समस्या काय आहे, आपण ह्याबद्दल का बोलतोय? आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपली जी जीवनशैली आहे त्यामुळे आपण जंक फूड खातो, आपली प्रॉपरली झोप होत नाही, मोबाईलमुळे आपली जी लाईफची जी बॅटरी आहे ती ड्रेन होत चाललेली आहे. जर तुम्हालाही सकाळी उठल्यानंतर थकवा येत असेल, काही काम करावंसं वाटत नसेल किंवा तुम्हाला दर हिवाळ्यामध्ये सारखा सर्दी खोकला होत असेल तर जाणून घ्या, तुमचे मायटोकॉन्ड्रियाज गंजले. आपण जे म्हणतो तुमचं मेटाबॉलिझम चांगलं असणं म्हणजे काय? जर तुमचं मेटाबॉलिझम चांगलं असेल तर तुमचं जे इंजिन आहे, म्हणजे जे मायटोकॉन्ड्रियाज आहे ते जास्त लवकर तुमच्या अन्नाला जाऊन त्यातून ATP फॉर्मेशन करतील, म्हणजे ऊर्जा निर्मित करतील. अँड दॅट इज द रिझन तुमचं मेटाबॉलिझम चांगलं असतं. पण जर तुमचे मायटोकॉन्ड्रियाज जर खराब आहे तर तुम्ही कितीही खाल्लं तरी तुम्हाला थकवा जाणवेल. सो काय इम्पॉर्टंट आहे, तुमचे मायटोकॉन्ड्रियाज हेल्दी असणे. आणि आता मायटोकॉन्ड्रियाजला गंज लागणे म्हणजे काय? ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. म्हणजे आपण जे अन्न खातो ते खाल्ल्यानंतर व्यवस्थित त्यात आतला कचरा आतच जमा होणे, याला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असं म्हणतात. तो कचरा जेव्हा बाहेर टाकला जात नाही तेव्हा तुमच्या मायटोकॉन्ड्रियाजला गंज लागतो, म्हणजे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस इन्क्रीज होतो. जसं लोखंडाला बाहेरून गंज लागतो तसाच हा गंज आपल्या पेशींना आतून म्हातारं बनवतो. मायटोकॉन्ड्रिया हे आपल्या प्रत्येक पेशीच्या आत असणारे एक मोठे पॉवर हाऊस आहे. जितके तुमचे मायटोकॉन्ड्रियाज चांगले तितके तुमची रोगप्रतिकारक क्षमता चांगली, तितके तुम्ही दिवसभर उत्साही, तितकं तुम्ही जास्त काम करू शकता. म्हणून तुमच्या या मायटोकॉन्ड्रियाला नैसर्गिकरित्या स्ट्रॉंग करण्यासाठी मी तुम्हाला 5 उपाय सांगणार आहेत जे तुम्ही अतिशय इझिली करू शकतात. फर्स्ट इज सनलाईट. जर तुम्ही उन्हामध्ये बसत असाल तर सकाळचे जे ऊन असते त्यामुळे तुमचे मायटोकॉन्ड्रिया जे आहे त्यांना ऊर्जा भेटत असते. सेकंड थिंग इज थंड पाण्याचा वापर, म्हणजे थंड पाण्याचा झटकाही म्हणू शकतो. जेव्हा आपण शॉवर घेत असतो, शॉवरच्या एंड पार्टला लास्टच्या 30 सेकंडला जर तुम्ही कोल्ड वॉटरचं शॉवर घेतलं तर तुमचे मायटोकॉन्ड्रियाज ॲक्टिवेट होतात. त्यानंतर चांगली झोप. जर तुम्ही चांगली व्यवस्थित झोपले, चांगली झोप घेतली तर तुमचे जे खराब मायटोकॉन्ड्रियाज आहेत ते रिपेअर होत असतात. हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज. जर तुम्ही हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज जसे वेगाने धावणे, चालणे या गोष्टी जर केल्यात तर नवीन मायटोकॉन्ड्रियाज निर्माण होत असतात. त्यानंतर इंटरमिटंट फास्टिंग. जर तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग केली तर तुमचे खराब झाले मायटोकॉन्ड्रियाज साफ होतात आणि तुमच्या पेशींमध्ये आणि तुमच्या नवीन पेशी निर्माण होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि लास्ट म्हटलं तर ओमेगा 3 अँड अँटीऑक्सिडंट. जर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये अक्रोड, बदाम, तूप, त्यानंतर हिरव्या भाज्यांचा समावेश केला तर तुमचे जे मायटोकॉन्ड्रियाज आहेत ते हेल्दी राहण्यासाठी खूप मदत होईल. मित्रांनो, औषध घेण्यापेक्षा तुमची शरीराची नैसर्गिक यंत्रणा मजबूत करणं कधीही चांगलं. सो जर तुमचं इंजिन फिट तर तुम्ही सुपरफास्ट. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही इन्फॉर्मेशन जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर प्लीज तुमच्या आशा
सो नेहमी थकलेला असतो. आणि अधिक माहितीसाठी मला प्लीज सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि गरजवंतांपर्यंत माझ्या व्हिडिओज पोहोचवा. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा आणि आनंदी राहा. बाय.